नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने आजच्या भागात आपण बघूया. अद्विकने आणि कलाने खूप छान डान्स केलेला असतो म्हणून त्यांचं परत एकदा टाळ्यांनी स्वागत करतात आणि खूप छान डान्स केला म्हणून एकदा टाळ्या वाजून त्यांना छान वाटेल असंही करतात. त्यानंतर लगेच आता मोठ्यांनी लहानांचं अनुकरण करायचं असतं असं म्हणतात आणि लहान जे मोठं वागतात ते लहान लोक अनुकरण करतात असं म्हटलंही जातं आणि लोक ते करतातही. आणि मला असं वाटतं की मीही तेच केलं, माझ्या जाऊबाईचं अनुकरण केलं आणि अगदी तशीच वागले. आणि आता मला असं वाटतंय की अद्विक आणि कला यांचं वागणं जसं आहे तसंच माझ्या मुलाने म्हणजे सोहमने करावं आणि सोहमची बायको अनामिका या दोघांनी मोठ्या भावाचं अनुकरण करून तसंच वागण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. रजनी म्हणते की माझ्या मुलाने आणि सुनाने जर या मोठ्या भावाचं आणि वहिनीचं अनुकरण केलं तर नक्कीच काहीतरी चांगलं होणार, कारण माझी कला खूप छान सून आहे आणि अद्विक मुलगा म्हणून एक नंबर आहे. त्यामुळे तशीच सून आणि तसाच मुलगा जर मला मिळाला तर मलाही आनंद होणार. रजनी म्हणते की आता उत्सव मूर्ती सोहम आणि अनामिका दोघांनी स्टेजवर यावं आणि आता आपलं गाणं सादर करावं. आता जेव्हा सोहम आणि अनामिका स्टेजवर यायला लागतात तेव्हा मात्र काजलला खूप त्रास होतो. त्यांच्याकडे बघते आणि काजलच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले असतात, कारण तिला सोहम कुणाबरोबर तरी डान्स करतोय हे सहनच होत नसतं. बिचारी तरी तशीच बसलेली असते. सोहम मात्र हसत अनामिकेला हात धरून स्टेजवर आणलेलं असतं. अनामिका आणि सोहम इतका छान डान्स करतात की बस. इकडे मात्र संगीता आणि काजल दोघांची मात्र वाईट अवस्था झालेली असते. काजललाही खूप वाईट वाटतं, दोघं डान्स करतात, दोघं सोबत असतात म्हणून. आणि संगीतालाही वाईट वाटतं, कारण तिच्या मुलीने सोहमवर कधी प्रेम केलेलं असतं आणि ते प्रेम कुठेतरी अजूनही तिच्या मनात आहे हे संगीता ओळखत असते. संगीता तिला आधार देत असते, तिच्या हातात हात घेते आणि तिला एक आधाराचा हात देत असते की जरा शांत बस किंवा जे चाललंय ते बघ. पण काजलला मात्र खूप त्रास होत असतो. बिचारी कसं तरी करत असते आणि तिच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असतं. संगीता ही आई म्हणून तिलाही वाईट वाटत असतं, पण दोघींपुढेही काही पर्याय नसतो, फक्त बघणे एवढंच त्यांच्या हातात असतं आणि दोघी तेच करत असतात. अनामिका मात्र इतकी खुश होऊन डान्स करत असते की बस. आणि सोहम सुद्धा तितकाच तिला प्रतिसाद देत असतो आणि छान डान्स करत असतो. इकडे सगळी मंडळी इतकी आनंदामध्ये असतात. नवरदेव नवरी इतके छान डान्स करताय म्हणल्यावर इतका आनंद झालेला असतो. कला इतकी लाजत असते आणि तीही टाळ्या वाजवत असते आणि अद्विक तर मात्र इतका खुश झालेला असतो की बस. तोही मस्त आनंदाने टाळ्या वाजवत असतो, कारण ते लहान असतात त्यामुळे अद्विकला कौतुक लागणं साहजिक आहे. आबाही कौतुकाने बघत असतात, सगळेच मस्त कौतुक करत असतात. आणि कधी न हसणारी आपली सरोज तीही हसत असते, कारण त्यांनी इतका छान डान्स केलेला असतो. काजल म्हणते ताईडी जसं मगाशी म्हणत होती की दाजींवर किती प्रेम करते आणि आता मी त्यांच्यावर प्रेम करायला लागली किंवा नकळत त्यांच्या प्रेमात पडली, त्यामुळे एक वेगळंच काहीतरी वाटतंय ग मला. तसंच मलाही वाटतंय की मी सोहमच्या नव्याने प्रेमात पडली आणि सोहमला हे सांगावं असं मला वाटतंय. आता काही झालं तरी माझ्या मनातल्या सोहमला भावना नक्कीच सांगितल्या पाहिजे आणि त्या सांगितल्याशिवाय मी काय आता शांत बसणार नाही. संगीताच्या लक्षात आलेलं असतं काजल इतकी शांत बसलीये, एकटक त्या सोहमकडे बघतीये, म्हणजे नक्की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललंय. संगीता म्हणते काजीच्या डोक्यात काहीतरी चाललंय बरं का, पण नेमकी आता काय चाललंय ना एकदा बघायला लागणार मला, कारण काजीने भलतंच काही केलं ना तर उगाच घरामध्ये भांडणं व्हायची किंवा अजून वाद वाढायचा आणि माझ्या कलाला याचा त्रास व्हायचा. तितक्यात तिथे अनामिकेची आई उठते आणि संगीतासोबत काहीतरी बोलत असते. रजनी दोघांचं कौतुक करते आणि प्रेमाने दोघांचाही पापा घेत असते, कारण तिला खूप आनंद झालेला असतो. इतकं सुंदर त्यांनी डान्स केलेला असतो, खरंच कौतुकच असतं आणि रजनी एक आई म्हणून ते कौतुक करत असते. इकडे काजल मात्र तिला समोर जे चाललंय ते बघवत नाही आणि ती आता उठलेली असते. सगळं काय चाललंय ते काजलला अगदी सहनच होत नसतं. काजल उठते आणि डायरेक्ट स्टेज जवळ जाते आणि सोहम आणि अनामिका आता खाली उतरायला लागलेले असतात. ती समोर उभी राहते आणि म्हणते सोहम. सोहम जरा गप्प बसतो, त्याच्या चेहऱ्यावर जे हसू असतं जागेवर थांबलेलं असतं. मला तुझ्याशी बोलायचंय, जरा बाजूला येतोस. सोहम डायरेक्ट म्हणतो नाही, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. अनामिका मात्र समजदार असते, ती सोहमला तिथेच थांबवते आणि म्हणते काय रे, मैत्रीण आहे ना तुझी, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणूनच ती इथं आली आहे ना, मग जा तुम्ही दोघं बोला, काय महत्वाचं बोलायचंय. मी जागेवर जाऊन बसते. बिचारी अनामिका आता तिथून गेलेली असते. तिथं फक्त सोहम आणि काजल दोघेच उभे असतात. काजल
सोहमचा हात पकडते आणि त्याला बाजूला घेऊन गेलेली असते बोलण्यासाठी. हे मात्र संगीता गप्पा मारता मारता बघते आणि संगीताला काहीच भीती असती, त्यामुळे बिचारी कशाचाही विचार करत नाही आणि लगेच काजलच्या आणि सोहमच्या मागे धावत आलेली असते. काजल आणि सोहम निघून गेले आणि त्यांच्या मागे घाईघाईने संगीताही निघून गेली. हे मात्र सरोजने आणि रोहिणीने बघितलेलं असतं आणि आता रोहिणीने बघितलंय म्हणल्यावर काहीतरी बोलायलाच पाहिजे. रोहिणी आता काहीतरी सरोजला सांगणार आणि सरोजचे कान भरणार. याआधी कलाचं आणि काजलचं काहीतरी चाललं होतं, आता इथे येऊन संगीता आणि काजल सुद्धा काहीतरी चाललंय. तुला लक्ष ठेवायला लागणारा वहिनी. आता 100% रोहिणी हे सरोजला सांगणार. काजल सोहमला बाजूला घेऊन आलेली असते. तिच्या भावना अनावर झालेल्या असतात. तिला असं वाटतं मी याला काय सांगू आणि काय करू आणि काय नाही. ती म्हणते सोहम ते आता काहीतरी सांगणार. तितक्या धावत अगदी दम टाकत तिथे संगीता आलेली असते आणि संगीता म्हणते काजू, आणि लगेच काजल काय बोलणार ते जागेवर थांबलेली असते. काजल इतकी बेफाम झालेली असते किंवा प्रेम माझ्यापासून लांब चाललंय ही भावना तिला सहनच होत नसते. काजल सोहमचा हात अगदी घट्ट पकडून ठेवते. सोहम इतका प्रयत्न करतो की काजलच्या हातातून त्याचा हात सोडवायचा, पण काजलने इतका पक्का पकडलेला असतो की तो सुटतच नसतो. संगीता म्हणते काजल तू काय करते, तुला कळतंय का? सोहमरावांचा हात सोड. काजल मात्र काही केला हात सोडायला तयार नसते. जेव्हा संगीता जोरात ओरडते आणि ती जोर लावून जेव्हा हात सोडवायचा प्रयत्न करते तेव्हा सोहमचा हात काजलने सोडलेला असतो आणि सोहमची हात जोडून माफी मागते संगीता. सोहमराव तुम्ही जावा. आणि सोहम घाईघाईने आणि रागाने तिथून निघून गेलेला असतो. आणि आता संगीता मात्र चांगलीच खरडपट्टी काढते या काजलची. इकडे रजनी तिसऱ्या गाण्यासाठी आता स्टेजवर बोलवत असते नैना आणि राहुलला. पुढचा गोड असा परफॉर्मन्स मिळणारे नैना आणि राहुल त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आता जेव्हा राहुलचं आणि नैनाचं नाव घेतलं जातं स्टेजवर तेव्हा मात्र रोहिणीला फार आनंद होतो आणि ती अगदी आनंदाने हसत असते आणि त्या दोन्ही कपलकडे मागे फिरून बघत असते, कारण तिचा मुलगा म्हटल्यावर वा, हिला आनंद पाहिजेच ना. आणि सोहमचा हात काजल सोडते. सोहम लगेच घाईघाईने आता इकडे येऊन त्याच्या जागेवर बसायला लागलेला असतो. नैनाने आणि राहुलने ही गाणं सुंदर असं बसवलेलं असतं आणि इतका छान ते डान्स करत असतात की बस. आणि जेव्हा प्रॅक्टिस करत असतात तेव्हा नैना आणि राहुल एक नंबर परफेक्ट झालेले असतात. त्यांना पहिल्यांदाच तिने सांगितलेलं असतं तुम्ही एवढ्यांमध्ये तुम्ही दोघं छान डान्स करताय, आणि त्याप्रमाणे आता राहुल आणि नैना खरंच छान डान्स करत असतात. त्यांचा डान्स बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि खरंच ते इतकी छान नाचत असतात की बस. राहुल आता सगळ्यांना स्टेजवर बोलवतो डान्स करण्यासाठी. सगळं घर आनंदी असतं आणि वातावरण अगदी आनंदाने असं उठाण आलेलं असतं. सगळे काही छान डान्स करत असतात, मस्त आनंदामध्ये असतात. इकडे मात्र आता संगीता काजलची खरडपट्टी काढायला सुरुवात करते. काजलचं लक्ष नसतं, तिचं सगळं लक्ष त्या सोहमकडे आणि अनामिकाकडे असतं. कारण काजलला काय होत असतं तिचं तिला माहिती, कारण तिचं प्रेम आता कायमचं दुसरीकडे चाललेलं असतं आणि तिला माहितीये माझ्या हातातून जर एकदा सोहम गेला तर परत माझं प्रेम मला कधीच मिळणार नाही. त्यामुळे बिचारी आता शेवटपर्यंत प्रयत्न करते की सोहमला मनात काय चाललंय ते सांगायचं आणि माझं प्रेम आहे तसंच ठेवायचं. पण संगीताला सगळं काही दिसत असतं. ती म्हणत तिचा असा विचार असतो की कला या घरात आहे, तिला किती त्रास होतोय, प्रत्येक मिनिटाला तिला परीक्षा द्यायला लागते आणि मग सगळं माहिती असताना तू का जातीये. आता 2 मुली तो ऑलरेडी या घरात असतात, त्यामुळे संगीताला तिसरी द्यायची नसते की आता माझ्या कलाचे इतके हाल चाललेत त्या घरात, आता तिसरी देऊन परत हाल करायचे नाहीये. म्हणून संगीता म्हणते की आता नको, 2 दिल्यात बाद झालं, आता तिसरीने मात्र त्या घरात जायचं नाही. पण आता काय करणार, काजलचं प्रेम झालेलं असतं सोहमवर आणि काजल आता हे सगळं आनंदाचं वातावरण किंवा लग्न जसं जवळ येतं तसं काजल काय स्वतःला थांबवू शकत नाही. आणि काजल इतकी हिंमत केलेली असते की तिने डायरेक्ट सोहमचा हात पकडून त्याला बोलण्यासाठी बाजूला आणलेलं असतं. त्यावरून काजलच्या मनात काय चाललं हे आपल्याला तर नक्कीच कळू शकतं. काजल आता सोहमकडे बघते, सगळे लोक डान्स करत असतात तो बघते आणि संगीताच्या गळ्यात पडून इतकी रडायला लागलेली असते की बस, बिचारे तिचे आसू अनावर झालेले असतात. ती खूप रडते. संगीता त्याची समजूत काढत असते. पण आता अद्विकला डान्स करताना एक फोन आलेला असतो आणि महत्वाचा फोन आहे म्हणून जरा अद्विक लांब आलेला असतो फोन घेण्यासाठी. हे बघ काजल, रडू नको प्लीज, आणि तुला सांगितलंय ना बाळा सगळं काही छान आणि व्यवस्थित होणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये, मग का रडती. आणि यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालायचा आपल्याला काही एक अधिकार नाहीये. तुझे डोळे पुस आणि व्यवस्थित आपण तिथे जाऊन गाणं बघूया प्लीज. काजल असं काही करू नको की त्याने तुलाही त्रास होणार, आपल्या कलाताईलाही त्रास होणार.
घाईघाईने तिला संगीता म्हणत असते, डोळे पुस, कलाताईंनी जर बघितलं किंवा तुझं आणि सोहमरावाचं प्रेम आहे हे जर चांदेकरच्या घरच्या कुणालाही कळालं तर किती अवघड होणार. त्यामुळे पटकन तुझे डोळे पुस काजल, आपण व्यवस्थित होऊन तिथे जाऊन बसूया गाणं बघण्यासाठी. पण संगीताच्या लक्षात आलेलं नसतं, ती जेव्हा हे सगळं काही कलाला समजावून सांगत असते, गडबड करत असते, तेव्हा मात्र फोन घेण्यासाठी आलेला किंवा फोनवर बोलत आलेला अद्विक तिच्याच मागे येऊन उभा राहिलेला असतो. आणि अद्विकने हे सगळं ऐकलंय म्हणून संगीताला मात्र धक्का बसतो आणि संगीता एक शॉक बसल्यासारखी अद्विककडे बघतच उभी राहिलेली असते. आणि अद्विक सुद्धा संगीताकडे एकटक बघतो. आता सोहमने हे ऐकलेलं असतं. हे काजल जेव्हा सोहमला बघते तेव्हा काजललाही संगीता एवढाच धक्का बसलेला असतो आणि काजलही त्याच्याकडे आश्चर्याने बघते. पण सोहम अद्विक मागचा पुढचा काही विचार करत नाही. अद्विक डायरेक्ट संगीता आणि काजल जवळ आलेला असतो आणि ह्या दोघी मात्र खूप घाबरलेला असतात, कारण सोहमचं आणि काजलचं प्रेम आहे हे संगीताने डायरेक्ट बोललेलं असतं आणि अद्विकने मात्र ते ऐकलेलं असतं. अद्विक काय थांबायला तयार नाही, घाईघाईने दोघींच्या जवळ आलेला असतो. या दोघींना जी भीती वाटत असती ते काहीही ऐकलेलं नसतं. अद्विक मात्र सहज आलेला असतो. फोन झाला आणि लगेच यांच्याकडे आलेला असतो. तो म्हणतो, मिसेस खरे, काजल इथे काय करताय तुम्ही? सगळे तिकडे एन्जॉय करताय आणि तुम्ही दोघीच का बाजूला? संगीता म्हणते, तुम्ही जावा, आम्ही येतो. नाही नाही, तुम्ही का? तुम्ही सुद्धा हव्या त्यांच्यामध्ये एन्जॉय करायला. आणि अद्विक काजलचा आणि संगीताचा हात धरतो आणि त्यांना डान्स करायला स्टेजवर घेऊन आलेला असतो. आणि एक काही बरं झालेलं असतं की अद्विकने काहीही ऐकलेलं नसतं. संगीताला आणि काजलला ज्या गोष्टीची भीती असती ती काहीही नसते. त्यांचा फक्त एक अंदाज असतो की अद्विकने सगळं काही ऐकलं, पण अद्विकने मात्र काही एक ऐकलेलं नसतं. घरातला प्रत्येक जण त्या गाण्याच्या ठुमक्यावर डान्स करत असतो. अगदी आपले आबा सुद्धा नाचत असतात, कारण आबांनाही आनंद झालेला असतो त्यांच्या लाडक्या सोहमचं लग्न जे असतं. आणि चांगलं काही चाललंय आणि आगीत तेल ओतणं नाही असं रोहिणी करू शकत नाही. आणि रोहिणीने बरोबर तिचं काम बजावलेलं असतं आणि सरोजचे आता कान भरायला सुरुवात करते. सगळे काही इतके छान आनंदाने डान्स करत असतात, सगळं आनंदाचं जल्लोषाचं वातावरण असतं. पण रोहिणी मिठाचा खडा टाकणार नाही, ती रोहिणी का? आणि रोहिणीने सुरुवात केलेली असते. अगं वहिनी, अद्विक किती छान नाचतोय, बघ की, कलाच्या सगळ्या माहेरच्या लोकांसोबत नाचतोय. आणि बापरे, त्या फॅमिली सोबत अद्विक बघ की किती खुश आहे. आणि कलाचे घरचे मंडळही किती खुश आहे, आपल्या जावयासोबत, अगदी लाडक्या जावयासोबत नाचताय म्हणून म्हटलं ग वहिनी. आता सरोज मात्र रागाने बघायला लागलेली असते कलाकडे आणि अद्विककडे. एक तर सरोजला कलाचे माहेरचे लोक आले हे अजिबात सहन होत नसतं, पण आबाने आग्रहाचं निमंत्रण केलेलं असतं, त्यामुळे सरोजचं काही चालत नाही आणि ती फक्त बघत असते. त्यामध्ये आता रोहिणीने सांगितलंय की त्यांच्यासोबत अद्विक इतका छान नाचतोय म्हणल्यावर आता सरोजची तळपायच्या मस्तकात गेलेली असते आणि ती रागाने अद्विककडे आणि कलाकडे बघत असते. कलाचा चांदेकर इतका छान नाचत असतो, इतका आनंदी असतो, ती मनातल्या मनात म्हणते, चांदेकर खरंच किती क्यूट आहे रे तू, माझ्या घरच्यांशी किती मिळून जुळून घेतो, त्यांची इतका छान नाचतो, एक चांगलं बॉन्डिंग आहे तुझं, आणि माझ्या बहिणीलाही किती सांभाळून घेतो. खरंच चांदेकर, खरंच गोड आहे तू, उगाच मला आवडायला लागलाय का? म्हणून तर या कलेला हा चांदेकर आवडतोय. डान्स वगैरे झाल्यावर मस्त काही सगळं छान असतं आणि आता मात्र कलाची चांगलीच हालत झालेली असते. कलाची सगळं काही करून, काम करून किंवा डान्स करून कलाची कंबर दुखायला लागलेली असते. आणि कला आता तिच्या रूममध्ये येते आणि कंबर दुखतीये म्हणून आई ग अशी काहीतरी करत असते आणि तिच्या हातमध्ये बामही असतो आणि बाम लावण्याचा प्रयत्न करते, पण तिच्या कमरेला काय हात पोहोचत नसतो. अद्विक येतो. आधी म्हणतो, काय ग तू काहीतरी करतीये का? अगं काय चाललंय तुझं? ती आता चिडते. ती म्हणते, अद्विक विचारतोय, बामचा वास येतोय, तू काहीतरी करतीये का? याचा संदर्भ तुला कळायला हवा ना रे, तरीही मला प्रश्न विचारतो अद्विक, खरंच कमाल या. हे बघ खरे, मी तुला सरळ प्रश्न विचारला, बामचा वास येतोय का? बामचा वास येतो एवढं उत्तर द्यायचं बस. पण नाही, तुला कसं काहीही आवरायची सवय नाहीये आणि पसारा करायची तर भलतीच तुला हौस, त्यामुळे तू थोडक्यात काहीच आवरणार नाही आणि आवराआवरी केली तर ती कला कुठे, बरोबर की नाही? त्यामुळे तू पसारा करत राहणार तुझ्या आवडीप्रमाणे. तू जर थोडक्यात उत्तर दिलं तरीही चालणार आहे, पण नाही, तुला शब्दांचा सुद्धा पसाराच मांडायचा असतो, कारण तुझं कधी काही आवरलं तर तुझं नाव नाही का वेगळं पडणार. प्लीज अरे चांदेकर, नको माझ्या डोक्यात जाऊ, मला आधीच इतकं दुखतंय ना की बस. काय दुखतंय तुझं? तुला काही लागलंय का कला? चांदेकर त्याचं काम करत असतो, त्याच्या कामामध्ये तो गुंतूनही गेलेला असतो. कला मात्र आई ग आहा काहीतरी तिचं दुखतंय हे करत असते, पण तिचा काय हात पोहोचत नसतो बाम लावायला. तिला असं वाटतं की चांदेकरने तिला मदत करावी. शेवटी ती म्हणतेच, अरे चांदेकर माझ्याकडे लक्ष तरी दे रे. आणि कला हिम्मतही करते, ए चांदेकर तू लावून देतोस का रे? काय म्हटलीस?
काही नाही रे, काही नाही, कर तुझं काम. आणि कला आता परत उठते आणि प्रयत्न करत असते स्वतःच्या हाताने कमरेला बाम लावण्याचा. अद्विक त्याचं काम सोडून हिच्याकडे बघतो, म्हणतो हिचं खरंच कंबर दुखतंय हा. पण एकटीने जर काही स्टंट करत बसली ना वाकडा तिकडा हात करून बाम लावण्याचा, एक तर कंबर अजून दुखायला लागेल किंवा हात दुखणार, मग अजून काहीतरी वेगळं वाढणार. त्याच्यापेक्षा मला असं वाटतंय कला बिचारी स्वतःच्या हाताने बाम लावण्याचा प्रयत्न करत असते. अधिक म्हणतो काय काय करत असते ही बाई, सिस्टमॅटिक अजिबात नाही आहे. सिस्टमॅटिकपणा जर असता तर काहीतरी चांगलं झालं असतं, पण नाही, अगदी वेंदळी आणि पसारा घालणारी नाही. मनातल्या मनात अद्विक तिच्याकडे बघून बोलत असतो. अद्विक म्हणतो आता हिची मदत मी कशी करू, मदत म्हणजे तिच्या कमरेला बाम लावायचंय, आता मी कसं लावणार, जाऊ दे करेल ती. पण कला इतकी ओरडत असते आई ग. शेवटी त्याला राहवत नाही आणि बिचारा उठतोच कलाची मदत करायला. अद्विक म्हणतो दे इकडे, चल लावतोय बाम. कलाला इतका आनंद होतो, ती लगेच त्याच्याकडे बाम देते आणि कला फिरते आणि अद्विक आता डोळे झाकतो आणि बाम लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो चल आता मान्य करून टाक. ही अशी गरकन फिरते, काय मान्य करून टाकू. अगं बाई अशी गरकन फिरू नको, मान अवघडली ना तर मोडून जायची तुझी मान. चांगलं बोलणार आहे काहीतरी. अद्विक कलाला बाम लावून देतो आणि म्हणतो अगं मान्य कर. ती म्हणते काय रे मान्य कर, नेमकी मी मान्य काय करू मला सांग तर. अगं हेच की तुला लग्नाचं काम, लग्नाची सगळी धावपळ काहीही येत नाहीये किंवा तुला सहनच होत नाहीये किंवा तुला हे करताच येत नाहीये. तुझं बघ कंबर दुखणार, पोट दुखणार, पाठ दुखणार, नसलेलं डोकं दुखणार, हे छोटंसं नाक दुखणार आणि हे मोठे मोठे डोळे हे सुद्धा दुखायला लागणार. तू मान्य कर की तुला काही जमत नाहीये म्हणून. हे बघ कधी कधी ना स्वतःला वाचवण्यासाठीच मान्य केलं ना की मला काही जमत नाहीये, चांगली गोष्ट आहे ना. मी दिलेलं चॅलेंज तू पूर्ण करू शकत नाही हे सगळ्यांसमोर तू एकदाच मान्य करून टाक. ती म्हणते मान्य बिन्य करणार नाही आणि सगळं काही व्यवस्थित करतेय मी, त्यामुळे उगाच मला मान्य करायला लावू नका जबरदस्ती नाही. कला आता भांडायला लागलेली असते. हळू, परत कंबर दुखे ना आणि परत मला बाम लावायला लागणार. गप रे. आणि हे बघ सगळी कामं मला झेपताय आणि सगळी कामं व्यवस्थित मी पारही पाडतीय, त्यामुळे उगाच मला चिडवायची किंवा मला काहीतरी येत नाही असं दाखवण्याची गरज नाहीये. चांदेकर मी सगळं काही करतीये. ती म्हणते अरे सगळं काही व्यवस्थित छान असं करून दाखवलं ना की तूच म्हणणार वा खरे किती छान आणि मस्त केलं ग तू. लगेच अद्विक लॅपटॉप बंद करतो आणि ताडकन उठतो. शे असं कधीच म्हणणार नाही की तू खरंच छान केलंय आणि परफेक्ट केलंय. अगं मी कोण आहे, द ग्रेट अद्विक चांदेकर, आणि मी कधीच मान्य करणार नाही की तू सगळं परफेक्ट केलंय. अद्विक म्हणतो मी सगळं काम कसं करतो अगदी परफेक्ट. तुझ्या कमरेला बाम कसा लावला, परफेक्ट. आता हँडवॉश करून येतो तेही परफेक्ट. आणि आता अद्विक हँडवॉश करायला तिथून गेलेला असतो, कला एकटीच उभी असते. कला आता अद्विक गेल्यावर आरशात बघते आणि लाजायला लागलेली असते. तितक्यात आबा आवाज देतात कला अद्विक नाश्ता करायला या, आम्ही सगळे वाट बघतोय. दोघेही सोबत म्हणतात आलो आलो आणि लगेच ते घाईघाईने खाली आलेले असतात नाश्ता करण्यासाठी. कला अद्विक घाईघाईने आलेले असतात. कला म्हणते आबा तुम्हाला काय हवंय, वाढू का मी. रजनी म्हणते काहीही वाढू नको, काही एक गरज नाहीये. का रजनी मॅडम. अगं आबांच्या तर्फे नाश्ता आहे ना आज, त्यामुळे कुणालाही काही त्रास होणार नाहीये. आबा म्हणतात अगं काल दगदग झाली ना, उशिरापर्यंत सगळे नाचत होते, मग यायचं परत नाश्ता करायचा, कशाला अजून काय त्रास करून घ्यायचा, म्हणून मी बाहेरून मिसळ मागवली आहे सगळ्यांसाठी. वाव मिसळ. मिसळ म्हटल्यावर काय छान. तरीही कला म्हणते थांबा आबा मी तुम्हाला वाटते की, आणि पदर खोचायला जाते. ऐक रजनी म्हणते काय ग. काय नाही हो रजनी मॅडम, थोडीशी कंबर दुखतीये. आबा म्हणतात कालपासून न थांबता काम करतीये ना तू, कंबर तर दुखणारच ना ग बाई, थोडा आराम सुद्धा करायचा ना. काय नाही होते आबा, सगळं काही व्यवस्थित आहे. आबाच्या लक्षात येतं की कलाचं कंबर दुखतंय, तिला जास्ती दगदग झाली. अद्विक हळदीच्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी तू करायची. हो आबा तुम्ही म्हणताय तसं. तू करायचं नाही आबा, मी करणार. अगं तुझं दुखतंय ना. नाही दुखत आहे, मी हळदीची सगळी जबाबदारी घेणार. बरं बाई. अद्विक म्हणतोय दुखतंय ना मान्य कर की, आणि करतो म्हटलं ना मी. नाही मी म्हटलं ना मी हळदीची सगळी जबाबदारी घेतीये आणि सगळा कार्यक्रम छान पार पडेल हेही सांगते आबा. बरं बाई तुला करायचंय ना कला तर कर, पण हे बघ तुला जर काही त्रास झाला, कुणाची मदत घ्यावीशी वाटली तर लगेच अद्विकची मदत घ्यायची. अजिबात भांडण करायचं नाही आणि संकोच तो अजिबात बाळगायचं नाही, आणि अद्विक हिला मदत करायची. हो आबा. आबा नाश्त्याच्या टेबलवर सगळी काही दिवसभराची शेड्यूल सगळ्यांना सांगत असतात. सरोजला म्हणतात तुला त्या लोकांना भेटायला जायचंय ना. हो आबा संध्याकाळी जाणार आहे मी त्यांना भेटायला, मीटिंग आहे माझी संध्याकाळी. आणि काय गरज नाही, एक नंबर तू सूत्रसंचालन केला, अगदी फक्कड कार्यक्रम झाला. सरोजला आणि रजनीचं कौतुक केलेलं असतं, दोघींनाही आनंद होतो.
यांची चर्चा चालू असते. आता नवरदेव मस्त तयार होऊन खाली आलेला असतो. सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतो. राहुल म्हणतो, 1 मिनिट, काय रे तुझी सकाळ आत्ता झालीये का? अरे ते जरा, अरे वा. आता लगेच अद्विक बोलायला लागलेला असतो, का की हा तुझा मुलगा कधीही येतो कधीही जातो, हे तुला चालत असेल पण आमच्याकडे चालणार नाही. आता वेळेचा हिशोब द्यायला लागणार. कुठे गेला होता, काय केला होता, इतका वेळ का झाला, सगळं काय हिशोब द्यायचा आहे सोहम आम्हाला. आणि आता सगळे हसायला लागलेले असतात. आता अद्विक, राहुल, सोहम एकत्र येतात आणि हळू आवाजात म्हणतात, सोहम, तुझ्या स्वातंत्र्याचा शेवटचा दिवस, तो आनंद तर आपण सेलिब्रेट केलाच पाहिजे, कारण नंतर बळीचा बकरा बनायचा येणार आहे तुला, आणि हा आपण नक्की साजरा करू. हे हळूहळू बोलत असतात. हे कला बघते आणि कला म्हणते, नेमकी यांचं काय चाललंय ना, मला बघायलाच लागणार आहे. आता ते डायनिंग टेबलवर बसल्या बसल्या एकमेकाला खानाखुना करत असतात आणि आता संध्याकाळची काय करायचंय ते त्यांचं चाललेलं असतं. रजनी म्हणते, काय रे सोहम, सोहम डोळ्याने खुणवतो. काय नाही ग, सगळं व्यवस्थित आहे, पण यांच्याकडे मात्र कलाचं लक्ष असतं. हे यांच्या लक्षात येत नाही की कला आम्हाला बघतीये. आता ही तिघेही पटपट नाश्ता करतात आणि लगेच साईडला आलेले असतात. कला यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. अद्विक म्हणतो, आपल्या भावाचं लग्न, हा त्याचा शेवटचा दिवस, तोही बॅचलर, आणि आपल्याला बॅचलर पार्टी सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे. आणि जबाबदारी मी घेऊ का? पार्टी कशी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, यांचं आता प्लॅनिंग चालूच असतं. मस्त तयारी करत असतात. सोहम म्हणतो, राहुल दादा, ड्रिंकची जबाबदारी तुझी आणि स्टॉक कमी पडला पाहिजे. नाही. राहुल म्हणतो, स्टॉक कधीही कमी पडणार नाही. अरे, चांदेकरांच्या घरात कार्यक्रम आहे आणि स्टॉक कस काय कमी पडणार? चांदेकरांचे स्टॉक कधीच कमी पडत नाही. अधिक म्हणतो, ये होईना बात, स्टॉक अगदी भरपूर आणायचाच, कमी पडलाच नाही पाहिजे. इतका प्लॅन केलेला असतो त्यांनी. स्टॉक कुठे, ग्लास कुठे, चिकन मटन आणायचं की चकना मी आणतो, सगळं काही परफेक्ट प्लॅनिंग झालेलं असतं त्यांचं. त्यांना अशी धमाल करायची असती की बस. सगळे नाश्ता करून गेलेले असतात. आता फक्त तिथे रजनी आणि कला दोघीच थांबलेले असतात. कला मात्र इतकं भरभरून कौतुक करत असते, रजनी मॅडम, इतकं छान तुम्ही कार्यक्रमाचं अरेंजमेंट केलं आणि खूप छान तुम्ही सगळं सादरीकरण केलं, मला खूप आवडलं, आणि तुम्ही दिसतही इतक्या गोड होता की बस. इतकं छान आणि फ्रेश वाटत होतं. त्यात तुम्ही इतके सुंदर शब्द बोलत होता, त्यामुळे खरंच काहीतरी वेगळंच फील येत होतं. अगं, किती कौतुक करतेय कला माझं. कला म्हणती, स्वच्छ आणि सुंदर असं सूत्रसंचालन केलं तुम्ही, खरंच कौतुक करावं ना, तितकं थोडं आहे तुमचं. रजनी म्हणते, बाई ग, अख्ख्या सूत्रसंचालनाला मागे टाकेन इतका मोठा अभिप्राय, वा कला, खरंच मांडला तुला. आणि दोघीही इतक्या गोड हसतात आणि आनंद व्यक्त करत असतात. इकडे मात्र रोहिणीच्या डोक्यात काही ना काही शिजतच असतं. नेमकी आता काय चाललंय, कुठे चांगलं चाललं असेल तर मिठाचा खडा टाकायचा आणि तेल असेल तर आग लावायची, एवढं काही रोहिणीला जमत असतं. आणि रोहिणी बरोबर आता काहीतरी शोधत असते. जेव्हा कला आणि काजल बोलत असतात त्याच्यावर विचार करत असते, ह्या दोघी बहिणींचं काय साठलोट चाललं असेल. एका बाजूला येऊन सारखं सारखं बोलतात. दोघी बहिणी मिळून काहीतरी नक्कीच प्लॅन करताय चांदेकरांच्या विषयी. तिथे आता नैना येते आणि नैना शॉर्ट मध्ये बोलत असते, काय नवीन नाटकं सुरू केले का? जरा स्पष्ट बोल, हे काय शॉर्ट मध्ये बोलतीये, जास्त बोलायला तोंड दुखतंय का तुझं? नाही हो मॉम इन लॉ, अगदी आपलं एक काही नको नाटकं करू, जरा गप. मॉम इन लॉ, तुम्ही ब्रेकफास्टला का नाही आला? ते जाऊ दे, मरू दे ग, मी काय सांगतेय ना ते ऐक. एक नवीन जबाबदारी द्यायची तुझ्यावर. नैना म्हणते, सांगा की. अगं, कला आणि काजल काहीतरी खुसूर चालू असतं आणि सारख्या एका बाजूला जातात आणि काहीतरी बोलतात. त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे आणि त्या, मला असं वाटतंय की चांदेकरांच्या विरुद्ध काहीतरी प्लॅन करताय. पण नेमकी काय प्लॅन आहे ना, हे तू जाणून घ्यायचं नाही ना, आणि ही जबाबदारी तुझी. नैना म्हणते, मॉम इन लॉ, अजिबात टेन्शन घेऊ नका, त्या दोघेही ना लहानपणापासून अशाच आहे. असं एक सुद्धा विषय नाहीये की कला काजलला सांगत नाही आणि काजल कलाला सांगत नाही. सगळे विषय एकमेकींची शेअर करतात, तेव्हाच दोघींना काय ते छान वाटतं. आणि लगेच आता नैना म्हणते, डोंट वरी, काय विषय चाललाय ना मॉम इन लॉ, लगेच तपास काढते आणि तुम्हाला सांगायला येते. रोहिणी म्हणते, गुड, आणि हीच अपेक्षा आहे, लवकरात लवकर काम कर आणि नेमके त्यांच्या डोक्यात काय शिजताय नाही ना, मला येऊन सांग. रोहिणी म्हणते, कला अतिशहाणी आहे, ती तुला काही सांगणार नाही, पण तुला काजलला पकडायचंय आणि नेमकी काय बोलतात, काय विषय चाललाय, काय प्लॅनिंग करताय, हे काजलकडूनच जाणून घेऊ शकते. डोंट वरी मॉम इन लॉ, मी म्हटले ना तुम्हाला, मी बरोबर माझ्या पद्धतीने काढून आणते माहिती. नैना म्हणते, हा जर विषय इतका मोठा असला ना तर कला आणि अद्विक मध्ये भांडण लावल्याशिवाय मी काय ऐकणार नाही. आणि हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. कला आणि अद्विक रस्त्यावर आलेले असतात आणि कलाने जरा जास्तच घेतलेली आहे असं वाटत असतं. अद्विकनेही घेतलेली असती. कला इतकी वेडी झालेली असते की अद्विक तिला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. अद्विकला डायरेक्ट कला म्हणते, आय लव्ह यू चांदेकर, मी प्रेम करते तुझ्यावर. आणि रस्त्यावर तिने कबुली दिलेली असती स्वतःच्या प्रेमाची.
बघूया आता अद्विक सुद्धा तिचं प्रेम स्वीकारतो का आणि तोही त्याच्या प्रेमाची कबुली देतो का। हा भाग इथेच संपतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।